म्हणजे किती नालायक आणि नीच लोक आहेत. आता त्यांनी मध्ये काय केलं, जीएसटी कमी केलं त्याचा उत्सव. हे मी दसऱ्याला पण बोललो. मग जीएसटी लावला कोणी होता? नेहरूंनी लावला होता. बरं जीएसटी कमी केलं म्हणजे काय केलं? तर मला एकाने चांगलं सांगितलं उदाहरण. तो बसमधनं प्रवासी चालले होते सगळे. कंडक्टर आला, तिकीट 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 तिकीट. एकाने खिशात हात घातला तर भोगदा, पाकिटच मारलेलं. तोला अरे बापरे, माझे 5-7 हजार रुपये हे गेले, पाकिट मारलं. समोर कंडक्टर उभा, तिकीट तिकीट. तोला अरे माझं पाकिट मारलं. ते काही नाही, 50 रुपये दे नाही तर खाली उतर. तोला अहो मी तसा नाही, माझं आता पाकिट मारलं, माझ्यावर विश्वास ठेवा. माझे 7-8 हजार रुपये होते त्याच्यामध्ये. तर नाही, त्याच्यामध्ये हा विनवण्या करतोय. कंडक्टर सांगतो नाही, तिकीट दे, 50 रुपये दे तर खाली उतर. मग एका बाजूच्या प्रवाशाला त्याची दया आली. तोला जाऊ दे ना, माणूस बरा दिसतो, हे घ्या 50 रुपये, याला उतरवू नका. तिकीट काढतो तो, थँक्यू थँक्यू धन्यवाद. नंतर कळतं त्यांनीच पाकिट मारलेलं होतं. म्हणजे असे पाकिट मारायचं वरती, म्हणजे जीएसटी लावला त्याचा महोत्सव, जीएसटी कमी केला त्याचा महोत्सव. पण मधल्या 8 वर्षात 1,27,000 कोटींचा जीएसटी यांनी गोळा केला. तो कोणाच्या घशात घातला?